Cancer Healer Center, a new beginning. दिशा सालियांच्या कुटुंबाशी दुरान्वये संबंध नाही, खोट्याचा नायटा कराल तर तुमच्यावर बुमरँग होईल, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा. सत्ताधारी पक्षातील नेते ठाण्यातील भ्रष्टाचार बाहेर काढत असताना नागपुरात दंगल, हा योगायोग पाहण्यासारखा. नागपुरातील हिंसाचारावरून उद्धव ठाकरेंचा ठाण्याकडे रोख. बऱ्याच वर्षांनंतर नागपुरात जातीय दंगल झाली. नागपुरात दंगल कुणी घडवली हा संशोधनाचा विषय. उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. तर थडग्याचा विषय काढणाऱ्यांनाच थडग्यात गाडल्याबद्दल आरएसएसचे आभार, ठाकरेंचं वक्तव्य. महायुतीतील 3 नेते आदित्य ठाकरेंच्या पाठीशी. काहीही प्रचारामुळे एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त होतं, मुनगंटीवारांचं वक्तव्य. तर आदित्य ठाकरेंचा संबंध नसल्याचा सीआयडीचा रिपोर्ट. संजय गायकवाडांसह मिटकरींची प्रतिक्रिया. 5 वर्षापासून बदनामीचा प्रयत्न सुरू, कोर्टात उत्तर देऊ. दिशा सालियान प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. दिशा सालियान प्रकरणावरून विधान परिषदेत जोरदार राडा. अंबादास दानवे आणि गिरीश महाजन यांच्यात जुंपली. काय करणार तुम्ही म्हणत अंबादास दानवेंनी बाह्या सरसावल्या. तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते. विधान परिषदेत चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल. संजय राठोड प्रकरणावर अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर चित्रा वाघ आक्रमक. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नाही असं म्हणालो नाही. आर्थिक परिस्थिती सुधारली की बहिणींना 2100 रुपये देऊ. सगळी सोंग करता येतात, पैशांचं सोंग करता येत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. सभागृहात विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलू दिलं जात नाही. आम्ही आमच्या मतदारसंघातील प्रश्न कसे मांडायचे, मवियातील प्रमुख नेत्यांसमोर. आमदारांकडून नाराजी व्यक्त. तर हताश होऊ नका, वरिष्ठांचा सल्ला. पिंपरी चिंचवडमधील टेम्पो ट्रॅव्हलरच्या आगीची घटना घातपात. कामगारांशी होणाऱ्या वादातून चालकानंच कट रचल्याची पोलिसांची माहिती. टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीत 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू. नागपूर राडा प्रकरणातील आरोपी फहीम खानसह 6 आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा. पोलीस उपायुक्त लोहित मतानींची माहिती. तर फहीम खान नंतर सय्यद अलीचंही नाव चर्चेत. धाराशिवमध्ये औरंगजेबाचं स्टेटस ठेवणाऱ्याला पोलिसांकडून अटक. औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानं धाराशिवमध्ये रास्ता रोको करण्यात आला होता. बच्चू कडू यांचं उद्यापासून रायगडच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन. दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू जिजाऊंच्या समाधीजवळ अन्नत्याग आंदोलन करणार. राज्यातील सरकारी शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू. शिक्षण मंत्री दादा भुसे यांची सभागृहात घोषणा. मुंबई विमानतळावर 11 कोटींचं कोकेन जप्त. ब्राझिलियन नागरिकाकडून 1 किलो 110 ग्रॅम कोकेनची 7 पाकिटं जप्त. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार. मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत घोषणा. राम सुतारांकडून चैत्यभूमीवरील बाबासाहेबांच्या शिल्पाचं काम. क्रिकेटर यजुवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब. वांद्र्यातील कुटुंब न्यायालयाकडून घटस्फोटाला मंजुरी. यजुवेंद्र चहल धनश्री वर्माला 4.75 कोटी रुपये देणार. आयपीएलच्या 18व्या हंगामासाठी संघ सज्ज. मुंबईत सर्व 10 संघांच्या कर्णधारांची बैठक. चेंडूवर लाळ लावण्याची बंदी उठवण्याचा बीसीसीआयचा निर्णय. पावर्ड बाय इंडिया गेट बासमती, समृद्धीचा स्वाद. नमस्कार, मी श्रुती राहुल. आजची बात या बुलेटिन मध्ये. Cancer Healer Center, a new beginning.